नमस्कार नमस्कार मंडळी, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तर आज गुढीपाडव्याचा सण आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस. पहिल्या सणाला काहीतरी जबरदस्त खरेदी झालीच पाहिजे. सो माझा विचार आहे, मी ना 3 पदरी मस्त सोन्याची मोहनमाळ ठरवली आणि मी ती आता घेणार आहे. जरा थोडी कॉस्टली आहे पण ठीक आहे, चालते, तेवढे आपल्याला जमेल. आता मकरंद आला ना की त्याच्याशी बोलतेस मी. आता असा आला काय रे, काय झालं? काय झालं? प्रॉब्लेम आहे सांगितलं ना. असं का तोंड तुझं पडलेलं? काय दारू मिळाली नाही का? आपल्याकडे ड्राईड असतो का अमेरिकेत केव्हा मिळते दारू? काय प्रॉब्लेम आहे? मला ते नाही कळलं. तिकडे पण बरं, मग काय प्रमोशन झालं नाही का दरवर्षी प्रमाणे? जॉबचा काही प्रॉब्लेम नाही मला. माझा शेवटी काय आपली कुवत ओळखायची आणि समजायचं की ओके आपल्याला नाही मिळणार आहे प्रमोशन, चालू करायचं. नाहीये काही, ऐक माझं. बरं, मग काय झालंय? माझा प्लॅन वगैरे झाला असता तर उद्या रिटायरमेंटच घेणार होतो मी डायरेक्ट. कसला प्लॅन? तेच तर झालं ना, जरा प्रॉब्लेम झाला. हा, मग काय झालं सांगशील का जरा आता? का हा, याला ना बहुतेक होम डेपोनी फायनली बॅन केलेलं दिसतंय. मग काय झालं? इकडे बस सांग मला काय झालं. हे बघ, तू चिडू नको. आता असं म्हणल्यावर तर मला आधीच असं तू म्हणल्यावर तर मला आधीच चिड यायला लागली. हा, बोल काय? हा, मी स्टॉक घेतले होते काही, ते साधारणतः 200 के गुंतवले होते. पुढे बोल. स्टॉक कमी झालाय आता. किती कमी झालाय? आता स्टॉक मध्ये वरती खालती होतच. नाही, मला ते आधी तू ते वरती खालती सांगू नको. काय झालं, काय केलंस उद्योग नक्की? टेस्लाचा स्टॉक घेतला. आमचे वॉकर गार्डनचे लोक होते. वॉकर गार्डनचे लोक ते म्हणले की हा स्टॉक चांगला आहे. हा, तर मग मी घेतला. किशोरने सांगितलं होतं मला. काय रे किशोर? हा, किशोर म्हणला टेस्ला आहे ना, तू घेऊन टाक बिनधास्त. आणि त्यांनी सांगितलं आणि तू घेतला? अरे तुला माहित नाही आहे. मला विचारायचं होतं काय ऐकू की नाही किशोरचा. स्टॉक घेतला तर चांगली गोष्ट आहे. काय प्रॉब्लेम असं झालाय की त्याचे जे 200 के टाकले ते हा, 200 के, हा. 22 के झाले. 22? अरे रामा, अरे माझ्या कर्मा, इन सणाच्या मुहूर्तावरती कसली न्यूज आणून दिली मला. अरे तू आता रस्त्यावर आणतो का रे मला? डुबला बुडला. मी माझ्या 25 वर्षापूर्वी माझ्या बाबांचं ऐकायला पाहिजे होतं. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं, पहिल्याच भेटीत याला चहाला बोललो होतं, त्यावेळेला यांनी चहात बिस्किट बुडवलं आणि ते बिस्किट तेव्हाच मला माझे बाबा म्हणले होते की हा बिस्किट बुडव्या. या बिस्किट बुडव्याशी लग्न केलं तर तू स्वतः बुडशील पुन्हा. तेव्हा नाही ऐकलं मी, तेव्हा मी आंधळी झाले होते मिलिंद सोमणच्या प्रेमात. मिलिंद सोमण तुमच्या ह्यांच्या गल्लीत पलीकडच्या कॉलनीत राहायचा. म्हणलं की येता जाता जरा रनिंग करताना दिसेल, म्हणून यालाच हो म्हणायचं होतं मला. बाबा खरंच मला असं म्हटलं हो, ते बिस्किट बुडव्या. आहेच ना बिस्किट बुडव्या. ते मिलिंद सोमण साठी तू माझ्याशी हो, लग्न केलं. पण आता काय उपयोग आहे? तो सोमण गेला आणि डॉलर गेला, हाती राहिले. मी माझ्याशी लग्न केवळ ते मिलिंद सोमण साठी केलं. एकदा तरी दिसला का तुला? नाही ना, ते सांगते, तो सोमण गेला, डॉलर पण गेले. 200 के. अरे एवढं तू काही कसे नाही बाबा. बनवलं असेल? स्टॉक मार्केटमध्ये वरती खालती होत. ते मला तू सांगू नको काही. आणि हे वॉकर गार्डन मधल्या लोकांचं तू ऐकून हे केलं, ते काय कोणी एक्सपर्ट्स आहेत का? अरे वॉकर गार्डन लोक खरोखर एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट आहेत. गवळी लोक माहिती ना, गवळी लोक. कोण लोक? गवळी. गवळी? ते सकाळी जातात म्हशीचं दूध काढतात, हा. बरं का. दुपारी परत म्हशीला काहीतरी खायला देतात. संध्याकाळी परत त्या म्हशीचं परत दूध निघतं. हा किशोर तर नेमकं तसं करतो. सकाळी पैसे काढतो, परत टाकतो, संध्याकाळी परत पैसे. सांगितलं मला. हे बघ, लोक शेवटी वॉकर गार्डन मधले लोक आहेत. अजूनही 9 ते 5 नोकऱ्या करतायत. कुणीही मिलेनियर होऊन इथून रिटायर होऊन नाहीये. अरे पण तसं ते काय? नसतं, ते group वर बरोबर सांगतात. ते लोक हो ग्रुपवर काय सांगतात मी तुला सांगते ना. $200 कमावले तर मिशीला तूप लावून सांगतात मग $200 कमावले. 20K घालवले तर सांगणार नाही कोणी. मी सांगते ह्या वॉकर गार्डन मेन ग्रुपचं असं आहे ना की मिड लाईफ क्रायसिस म्हणजे काय, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे सगळेजण. माहितीये त्यांची वय काय, इकडे क्रिकेटच्या ग्राउंड वरती सूर मारताय, बास्केट व्हॉलीबॉलच्या ग्राउंड ह्याच्यावरती रेतीत लोळताय. हे यांचं वय आहे का? 25 आहे काय? मग बसतात नंतर गुडघे धरून याला आणि एकमेकाला अशी फूस लावून असे पैसे घालवतात. याला मिड लाईफ क्रायसिस. मेन लोकांचं मिड लाईफ क्रायसिस आहे. हो. मेन आहेच आहे, लोकांचं. मग काय? बायकांचा काय क्रायसिस आहे मला सांगा बरं तुम्ही. बायकांचा काय नाही. प्रत्येक पार्टी नंतर त्या रेड कार्पेट वरती 300 फोटो येतात. 100 बायका मला 300 फोटो. किती होतात सांगा? आम्ही तुमच्यासारखे पैसे
एनिवे आता काय बायको म्हणल्यावर आता नुसतं यायला पाहिजे मला. बरोबर. आता हे जे घालवले वी कॅन स्टील मेक इट राईट. काय- काय right करणार तू इथे? हे बघ वी कॅन स्टील बरं, डू इट. बरं. आपण घर विकू 1.2 त्यातनं येतील. माझ्याकडे सोनं आहे त्यातनं 8,000 येतील झाले 2. झाले टू हा आपले किती मग? पैसे गेले सांग मला, थांब जरा थांब. 200 केले. 200 के गेले हा. कुणी पठाण उभा आहे तिकडं 200 के मागायला आपल्याला. मग बोट बिटा कापून देते आपल्याकडे तुम्ही. स्पेअर होते मी त्याच्यातनं सायबर ट्रक घेणार होतो तेच ते 200 प्रॉब्लेम काय हा तर आपण आता घर विकू घर विकायचं 1.2चं घर त्यात 8,000 सोन्याचे घातले की होती 2 मिलियन. आणि आपले दिले 200 के. हा हा काय कळते का तुला काय काय झालं? कळतं, right? बरोबर आहे ना 1.2 तिच्या आणि बाबांनी हे दुसऱ्या लोकांवर बिस्किट बुडव्या वगैरे कॉमेंट करण्यापेक्षा हिच्यावर कष्ट घेतले असते गणित शिकवलं असतं ना ही वेळ आली नसते माझ्याला. असू दे. मग? हे बघ आता सध्या तर तुला बोलायला काही चान्सेस असं काय नाही. नाही. तू पैसे बुडवून आलेला आहेस. प्रतिखाती होतं. नको मला सांगूस तू ते बुडवून आलेला आहेस पैसे. सो आता ह्याच्या पुढे इन्व्हेस्टमेंटचे सगळे डिसिजन मी घेणार कळलं? करेक्ट. माझी स्ट्रॅटेजी सेफ इन्व्हेस्टमेंटची आहे. येस, तुला माहितीच आहे. हिची स्ट्रॅटेजी मला माहिती आहे का मला पण माहितीये. सांगू काय मी काय करते माहिती आहे का कुठं काही पैसे सापडले ना की ते तांदळाच्या डब्यात मग झाड येईल ना पैशाचं. पाणी निघाली की ते डाळीच्या डब्यात ठेवणार बरं का. असू दे. अरे ते लोकांच्या घशामध्ये माशाचा काटा अडकतो म्हणून ते सांगतात मला माझ्या घशात अंगठी अडकली. दोनदा मी भात खाल्ला त्याच्यामध्ये नोट शिजली होती 100ची. ही अशी बाई आहे, हिची strategy आहे ती. असू दे. तू निर्णय घेणार. पण हो मीच निर्णय घेणार. तुला गणित पण नाही अरे पण तुला गणित पण येत नाही. असू दे काय नाही मी तर घालवले तर नाही तुझ्यासारखे घशातनं निघाली ती अंगठी गेला पण म्हणजे मी- मराठीत आलो होतो. आपण तो तू- दिसला तर मला या मराठीत. पण एनिवे आता मी हे ठरवलेलं आहे आता मला ह्याच्या पुढे अजून रिस्क नकोय त्या वॉकर गार्डनच्या लोकांच्या नादाला लागायचं नाही. आणि आता काढते काय? आयपॅड पुढे तुझं iPad काढते. कशाला पाहिजे तुला? ते जे काय 22,000 उरले ते सगळे विक ते स्टॉक तुझे सगळे विक आणि ते 22 मला दे. ते मला नाही, नाही, असं आहे, बरं, माझं बरं. stock कुठे आहे तुझा वरती iPad? होता. कुठे आहे iPad? iPad दे. इकडे, हे iPad हा, आहे कर लॉग माझ्याकडे. इन वीक 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 आता वीक असं वीक वीक लिहिलं नाही विकलं जात नाही. हा विकते. पण तू मला खरं सांग, मला तू रिस्क विकायचे आहेत का? होय होय हे बघ आज तुझं चुकलेलं आहे. कांड्यांच्या घरात ना आपली चूक कोणी मान्य करत नाहीत कधी. चुकलंय तर आता मी सांगते ते ऐक. मी काही माझे पैसे गेलेले नाही तुझे तुला पैसे एक तर गेलेले. गणित नाही ओके असू दे डझंट तू मला मॅटर. निर्णय घ्यायला लाव. दाखवते तुला माझं गणित विक आत्ता विक. तू कर बघा. log in तिकडे तू हो बघा. हो तू हो बघा. हो हो नंतर हो. बोलू काय? नाही मला रिस्कच नकोय रिस्कच विकू? नकोय हो विक विक. अरे रिस्क आहे तू इश्क आहे तू म्हणला होता करायला पाहिजे. मला नकोय रिस्क दे. ठीक आहे चल. हा 200 तर 22,000 उरले तर 22,000 नंतर काय म्हण नको नाही मी कशाला काय म्हणते तूच हा, म्हणताय विकतो. हा विकतो. ऑप्शन्स मध्ये टाक ऑप्शन्स मध्ये विकते लवकर विक हा किशोर थांब ना त्याला वेळ लागतो जरा थांब जरा हा ओके घे विकले झालं हा विकले. दे 22,000 दे आता मला 22,000 घे, ह्याच्यातलं घे. असे येतात का पैसे? मग तू 2 दिवसात त्याला पैसे आले. इथे उदार सणवारी उदारी 2 दिवसांनी पैसे देतो म्हणे. हे असं तू करायला लागलास ना खरं कठीण आहे बाबा खरंच. एनिवे हा तर पुढे काय हे आता बघ, दे ऐक माझं हा मी आता विकलेले आहेत right? हा बघ ना आता मोकळेपणाने मला बघू दे काय काय बघतोस आता काय बघणार ते हे बघ टेस्ला वरती गेला टेस्ला परत वरती गेला टेस्ला कसं परत काय? वरती गेला होईल पण वरती चालला. कसं काय हा बघतोय ट्रम्प म्हणला की सगळ्या मागा लोकांनी एक टेस्ला तरी घ्यायलाच पाहिजे जाऊ दे मेक्सिकोला म्हणले 200 प्लेन घेतलं त्याचा काय मग खर्च आपल्याला येतो? काय त्याचं अरे पण त्याच्यामुळे स्टॉक वरती चाललाय आता 40,000 झालेत बघ तू अरे मग- मी तुला सांगितलं होतं ठेवलं असतं ना अरे तर मग आता अंडू पण कर मिळालं असतं आता पण आपल्याला. अंडू कर ना अरे अंडू अंडू नसतं असं काय. गो बॅक जा आणि रिफ्रेश कर. बरं एक काम कर कस्टमर सर्व्हिसला कॉल कर त्या स्टॉक एक्सचेंजच्या तुमचं काय आहे त्याला त्यांना म्हणावं आमचं चुकून विकलं गेलं आम्हाला अरे अरे ते चालतं काय सुपर मार्केट आहे का कॉस्को बरं, मग सारखं काय? हे वस्तू नाही हो, मला आवडली. तसं बरं मग नसतं. ठीक आहे मग आता काय करशील तू आता काय नाही करते बघ त्याला एकच सोल्युशन आहे काय ओके आपल्याला दिसते न्यूज चांगली आहे हा स्टॉक वरती चालू बर 40 आहे आपण घेऊन टाकू पुन्हा याला माहिती अरे आहे बापरे पुन्हा हा, ऐक माझं हा. ऐक माझं आता थोडा विश्वास ठेव ना एवढं केलं अरे ना. नाही बाबा मी नाही विश्वास ठेवू शकत मला पुन्हा नको अरे 22 आहे 40 होतात आता दिसत 40 मला काय प्रॉब्लेम आहे तुला तो तिचं टेक्स्ट मेसेज वाचतो इकडं
आमदार मी घेणार म्हणजे घेणार आता. तुझं मी अरे पण ऐकणार. टेक्स्ट मेसेज तुझ्या ऐकल्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे. आता मी परत 40 ते स्वतःच नुकसान केलं आंबा मी तो घेतलं. टेक्स्ट कोणाचा आहे बघ मला नाही ना माहिती कोणाचं, तू बघ. टेक्स्ट मेसेज तू बघ कोणाचं आहे. माझा फोन कुठे गेला इकडे? हा ओ अरे तुमच्या घेतला, इन्व्हेस्टमेंट घेतला, ग्रुपचा घेतला, फोन घेतला. आहे मेसेज आहे किशोरचा मेसेज आहे काय? तो म्हणतोय डू नॉट टच टेस्ला अरे डू नॉट टच टेस्ला म्हणतोय न्यूज बघ म्हणतोय काय कसली न्यूज आली बघ आता बघू फोन दाखव पाहिजे काय लिहिलं. हा, ते तिथे तुझ्या इथे न्यूज बघ मला माहित नाही अरे, मला माहिती होतं हे असं ते मला म्हणून अरे हा काय त्या माणूस आहे रे हा ट्रम्प? अरे हा काय आहे? काय हो? अरे तू आता म्हणतोय की एलॉन मस्क येडा आहे. सांगत होते मी. अरे पण 2 मिनिटापूर्वी काय म्हणला? म्हणतो हे करतो. मग आता काय आता परत खाली गेला अरे नाही ते मेक्सिकोवर पण टॅरिफ लावले. आता काय करणार मग आता काही नाही आता किती उरलेत त्याच्यात आता 40,000 आहेत अजूनही. आता मग यांनी आता एरवी तर तू त्यांच्यावर विश्वास ठेवतो आता त्यांचा काय नाही मेसेज बघितला मग मग अशी म्हणली त्यांच्या स्वच्छ नको हा, मग आता केलं नाही तुला. अरे एकावर राहिलं काहीतरी मग काय आता किती करायचं? झाले 22 ते 40 होणार होते ना किती झाले आता 40 दिसतात आहे. 40 झाले? कसं काय? विकतो कसं कसं काय 40 कसं झाले 40 नाही थांब एक शून्य चुकला 4,000. अरे एवढं नुकसान आहे याच्यात. नुकसान आहे का ओके मला पुन्हा हे असलं अप अँड डाऊन नकोय मला तू ते विकून टाक आता एकदा तू गेट रीड ऑफ इट विकते थोडं daring पाहिजे माणसाला. ओके ओके मीच केलं हा, झालं चल गेलं. चालेल, गेलं. हो, आता झालं. गेलं. हा ना चालेल. दिस इज अ लेसन फॉर यू ओके काय? या त्या वॉकर गार्डनच्या लोकांच्या आणि इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या नादा लागलास ना आता हे गेलं तुझं सायबर ट्रकचं स्वप्न गेलं तुझं चालू. मी माझी मोहनमाळ मात्र मी करणारच आहे कारण माझ्याकडे माझी सेफ इन्व्हेस्टमेंट आहे आता मी काय डाळ तांदूळात नाही काय पैसे ठेवत मी माझ्या सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणणं मोहनमाळ आणायला चालली आता जा जा जा. मकरान काय झालं आता? मॅट्रेस कुठे आहे आतली दुपारी नवीन मॅट्रेस घेतले ना तू घेऊन गेला दोन्ही मॅट्रेस. मॅट्रेस घेऊन गेला अरे माझे $5,000 होते त्याच्यात माझी मोहनमाळ ये तेरी स्ट्रॅटेजी आहे. असं? हा, ये तेरी स्ट्रॅटेजी आहे. ये आता Oh my आता आता 4 पदरीच्या समृद्धी महामार्गासारखी 4 पदरी घे.